ठिकाणी पालिकेचाच एक कर्मचारी अधिकारी हा पाय घसरून मॅनहोल मध्ये पडता पडता वाचला. त्याच्यासमोरच ही घटना झालेली आहे. मुळात मला असं वाटतं की मे महिना एप्रिल महिना तुम्ही सगळेजण नालेसफाईच्या बातम्या करत होतात. रोज कोण ना कोण नालेसफाई बघायला जायचं. त्यांनी काय नालेसफाई बघितली हा प्रश्न माझ्यापुढे निर्माण होतो की दरवेळेला दर एप्रिल आणि मे महिन्यात नालेसफाई पाहणीचं एक नाटक सगळेजण करतात. यावेळेला ज्यांनी ज्यांनी नालेसफाईची पाहणी केली आणि तरी नाले तुंबलेले आहेत त्या सगळ्यांना त्याच नाल्यामध्ये अंगठे धरून उभं करायला पाहिजे. कसली पाहणी करतात मग? एक साधा सिंपल याला पर्याय आहे, उपाय आहे. जिथे नालेसफाई होते तिथे तुम्ही CCTV लावा आणि घरात बसून बघा ना नालेसफाई होते की नाही ते. ही नाटकं कशाला पाहणीची? आणि तुम्ही पाहण्या करून जर नाले तुंबणारच असतील तर कशाला पैसे वाया घालवताय? महापालिकेचे सगळे अधिकारी येणार, गाड्या घेऊन येणार, तिथे मग काय नाल्यात बघतात मला माहित नाही. ते काल तर जिथे महापौर पाहणी करतायत तिथलं मॅनहोल उघडं आहे. ठीक आहे, आपण महापौरांना ट्रोल करतोय, पण जोपर्यंत अधिकाऱ्यांवर जबाबदारीची निश्चिती होणार नाही तोपर्यंत हे धंदे तसे. मला माहित नाही की नेहमी जे सत्ताधारी पक्ष असतो तो अधिकाऱ्यांना पाठीशी का घालतो. खरं तर एवढा मोठा प्रकार घडल्यावर जो तिथला AE आहे मेंटेनन्सचा, ज्याचं काम आहे त्या गटारावर झाकणं घालायचं, त्याला सस्पेंड का नाही केला? त्याला का मोकळं रान दिलंय आपण? का सत्ताधारी पक्ष अधिकाऱ्यांना पाठी घालायला बघतं? सत्ताधारी पक्षांचे काही लागेबंदे आहेत का अधिकाऱ्यांबरोबर? जो अधिकारी जबाबदार होता ते मॅन्युअल उघडं ठेवायला तो इमिजिएट सस्पेंड व्हायला पाहिजे होता. का नाही झाला तो अजून सस्पेंड? काय त्याच्यावर कारवाई केली नाही? शेवट मॅन्युअल त्या तिथे आहेत नाही आहेत हे बघण्याची जबाबदारी कोणाची आहे? महापौरांची आहे, उपमहापौरांची आहे, नगरसेवकांची, कोणाची आहे? अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही. मग दरवेळेला आपले अधिकारी मोकाट सुटतात जे भ्रष्टाचाराला या कारणीभूत आहेत. जोपर्यंत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चिती होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आणि सत्ताधारी भांडतात विरोधकांची, विरोधक भांडतात सत्ताधारी आणि अधिकारी मारतात मजा. हे सगळे इंजिनियर एक नंबरचे करप्ट आहेत महानगरपालिकेचे. आपल्याला आठवत असेल तर याच इंजिनियरांच्या विरोधात आम्ही आवाज उठवलेला, तेव्हा सगळे स्ट्राईकवर गेले. तो इंजिनियर का नाही सस्पेंड झाला अजून हा आमचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली मला म्हणायचं आहे की समजा आता महापौर तिथे होत्या आणि तिकडे तो इन्सिडेंट घडला, आपण सगळ्यांनी मिळून महापौरांना ट्रोल केलं, ठीक आहे, फाईन. जिथे महापौर उपस्थित नव्हते तिथे पण मॅन्युअल उघडी होती ना. मग ह्याला जबाबदार कोण आहे? अधिकारी आहेत ना. मग ते अधिकारी का नाही सस्पेंड झाले अजून? जे लोकांच्या जीवाशी खेळतायत ते अधिकारी अजून सस्पेंड का नाही झाले? आपण जर पाहिलं तर 250 कोटी रुपये नालेसफाईवर खर्च केले. काल वास्तव ते समोर आलं. ते पालिका असतील किंवा महापौर असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांचे वाभाडे निघले. मात्र अमित साटम वेळोवेळी सांगत होते की यावर्षी नालेसफाई पारदर्शकपणे केलेली आहे, 100% झाली, कुठेही मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा त्यांनी केला होता. आता अमित साटमच गायब झाले ना. अमित साटमला तर त्या नाल्यामध्ये ओणवा उभा केला पाहिजे तिथे अंगठे धरून. जे सांगत होते पारदर्शकपणे की झाली आहे ती. ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही, ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नाही त्याबद्दल आपण बोलू नये. बरं, हे दरवेळेला सांगतात 70% तुम्ही बातम्या करता ना, 70% नालेसफाई संपूर्ण, 80% मोजतात कसे? हा माझा प्रश्न आहे. हे मोजतात कसे? म्हणजे समजा 100 किलो गाळ असेल त्यातला 70 किलो गाळ उचलला तर आपण म्हणतो की 70% झाली. मुळात तिथे गाळ किती किलो आहे हे कोणाच्या बापाला माहिती आहे? ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे ना ते नालेसफाई पाहणी करायला जातात त्यांना माहिती आहे की मुळात गाळ किती आहे आणि किती टक्के साफ झाला. हे ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात ह्याच्यावर कोणी प्रश्न विचारत नाही. सभागृह पण थंड आहे. जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत तेही काही बोलत नाहीत. त्यामुळे सगळा आनंदी आनंद चालू आहे. संदीपजी, अमरापूरकर नावाचे डॉक्टर पण अशाच ह्याच्यात गेले होते इथे एल्फिस्टनला.
ते खूप मोठं प्रकरण हे गाजलं होतं, देशभरात चर्चा झाली होती, पण तरी देखील प्रशासनाला त्यानंतर जाग आली नाही. कारण कोणावरच कारवाई झाली नाही. हा, मी पुन्हा तेच सांगतोय, जोपर्यंत अधिकाऱ्याला रिस्पॉन्सिबल धरत नाहीत, जोपर्यंत अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, आपण सत्ताधारी विरोधकांना बडबडणार, विरोधक सत्ताधाऱ्यांनी बडणार, अधिकारी तंगड्या वर करून बसलेले असतात. जोपर्यंत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत या गोष्टीचं काही होणार नाही. मॅन्युअल संदर्भात एक विशिष्ट नियमावली करावी असा सुद्धा एक चर्चा हे सगळं झालंय ना. प्रस्ताव. म्हणजे अगदी अहो त्याच्यावर मनश्री, हे सगळं झालंय. जाळ्या बसवण्याचं काम सगळं एक अद्याप मध्ये झालेलं मला नाही. आठवतं मॅनहोलसाठी ती अशी खाली जाळी आणि मग वर, मग त्याच्यातनं पाणी जाणार, माणूस जाणार नाही वगैरे, असं सगळ्या कल्पना झाल्या ना. कुठे त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे? कुठे अधिकाऱ्यांनी इम्प्लिमेंट केलं? जोपर्यंत कोणावरही जबाबदारी, आता काय होतंय, एई मेंटेनन्स घालणार ज्युनियर इंजिनियरवर, ज्युनियर इंजिनियर घालणार एईवर, एई आणि दोघं मिळून घालणार एक्झिक्युटिव्ह इंजिनियरवर. नेमका जबाबदार कोण आहे? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, कोण जबाबदार कोण आहे याला? काहीच नाही. काल महानगरपालिकेकडून एक उघडा होता आणि त्या ठिकाणी कुठलंही सूचना फलक त्या ठिकाणी लावण्यात आलेलं नव्हतं. आणि अंधेरी सबवे हा पूर्णपणे नेहमीच भरलेला असतो, लहान कमी झालेल्या पावसामुळे देखील भरलेला असतो, पण त्या ठिकाणी मेनहोल्स ओपन होते आणि कुठलेही फलक नव्हते. मला असं वाटतं, तेच मी आता पुन्हा एकदा सांगतो, कोणाची जबाबदारी होती हे एकदा महानगरपालिकेने अनाऊन्स करावं की हे मॅनहोल बंद असले पाहिजेत किंवा इथे ती जाळी लावली गेली पाहिजे. ही जबाबदारी नेमकी कुठल्या अधिकाऱ्याची होती हे जोपर्यंत महानगरपालिकेचे प्रशासन सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कारवाई कोणावर करणार? माझं पहिल्यापासून म्हणणं याच्या जबाबदारीची निश्चिती झाली पाहिजे. काल महानगरपालिकेकडून अधिकृत माहिती देण्यात आली की कुठे पाणी नाहीये, पाण्याचा निचरा वारंवार होतोय, मात्र ठिकठिकाणी पाणी साचलेलं दिसतंय. काल एक आणि मी- आयुक्तांनी एक वक्तव्य केलं होतं की एकाच काहीच ठिकाणचं ठराविक ठिकाणचं माध्यम दाखवतात आणि त्या मुंबईची तुंबई होती असं त्यांचं म्हणणं होतं. असं कुठेही होत नाही, मात्र काही ठराविक ठिकाणं आहेत ती माध्यमं वारंवार दाखवत असतात. पूजा करायला पाहिजे आणि एकदा आयुक्तांनी फिरावं रस्त्यावर. मग जर त्यांना असं काल मी गंमत बघितली कुठल्या तरी चॅनलवर, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कशी डिझास्टर मॅनेजमेंट चालू आहे याचा एक व्हिडिओ काहीतरी दाखवला, बरोबर ना? कोणतरी फोनवर बोलतोय, कोणतरी कम्प्युटरवर बघून कसले डिझास्टर मॅनेजमेंट करत होते. आणि हे PR व्हिडिओ आपण चालवतोय सगळेजण, प्रशासनाने दिलेले. एक 4-5 अधिकारी होते, एक 10-12 अधिकारी असे कम्प्युटर समोर बसलेले आणि एक असा बघतोय, एक फोनवर बोलतोय आणि कशी डिझास्टर मॅनेजमेंट महापालिकेची तर कॉम्प्युटरवर होते. अधिकारी जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत डिझास्टर मॅनेजमेंट होणार नाही. आणि मला असं वाटतं आयुक्त विसरले असतील, ते स्वतः डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रमुख आहेत ते. महापौर म्हणतात की आम्ही रस्त्यावर उतरतो, इतकी वर्ष कोणी रस्त्यावर उतरत नव्हते. महापौरांचं काम नाहीये रस्त्यावर. हेच मला मुळात काय आहे, आपली ड्युटी काय आहे हे जोपर्यंत महापौरांना समजणार नाही, तुमचं काम प्रशासनावर वचक ठेवणं आहे, तुमचं काम मॅन्युअलवर झाकणं ठेवणं हे महापौराचं काम नाहीये. अधिकाऱ्यांनी झाकणं ठेवलेत की नाही हे तपासणं महापौरांचं काम आहे. काय झालंय, जर ती झाकणं केली नाही, नाले प्रशासनाच्या कामाची जबाबदारी महापौर स्वतःच्या अंगावर काय घेतात हेच मला कळलेलं नाहीये. बरं, त्यांचं बिचारांचं नशीब काहीही केलं तरी त्यांचं बिघडतच चाललंय. एखादा नारळ ऋतू तावडेंनी व्हायला पाहिजे तिथे कोकणात नेऊन. एक परवा एक घटना घडली पश्चिम रेल्वेमध्ये, एक खून झाला. तर याला जोडून एक प्रश्न आहे की महापौर बंगला जो आतापर्यंत चर्चेत होता, आता महापौर या राहायला गेल्या बंगल्यावर असं कळलेलं आहे. आणि कुठला तो भायखळ्याचा म्हणजे एकतर 4 महिन्यांचा कालावधीमध्ये गेलेला आहे. निवडून आल्यानंतर त्या राहायला गेल्यात आणि या बंगल्याच्या खर्चावरून सुद्धा बऱ्यापैकी वाद झालेला होता. इटालियन मार्बल्स मध्ये त्यांनी वापरलेले आहे. काय जाऊन दे, आता 2 वर्ष आहेत पाहिजे तिकडे. हा? बोकडं तिथे आता राहायला गेलेले आहेत. शुभेच्छा आहेत त्यांना नवीन बंगल्यात. दुसरी म्हणजे पश्चिम रेल्वेमध्ये एक खून झाला. आपण तो व्हिडिओ पण ना आपण म्हणतो महापौरांनी इटालियन, आयुक्तांनी कुठले कुठे काय काय लावले आपण कधी चेक केलंय का? आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी त्यांच्या बंगल्यात काय काय महानगरपालिकेच्या खर्चाने सोयी केल्यात हेही एकदा बघा.
दरवेळेला आपण राजकीय व्यक्तीनं जबाबदार धरतो, धरलंच पाहिजे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. पण प्रशासन पैशाचा कसा गैरवापर करतं मला असं वाटतं ह्याच्यावर सुद्धा बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेमध्ये खूनचा प्रकार झाला आणि दुसरी घटना आहे 6 महिन्यातच. परत एकदा कुठेतरी रेल्वेमधली जी म्हणजे आपण म्हणतो की मला असं वाटतं की एक तर समाजाच्या संवेदना संपत चालल्यात की काय मला कळत नाही. दुसरं जो पेशन्स असायला पाहिजे तो पेशन्स माणसाचे संपत चाललाय का. म्हणजे छोट्या गोष्टींवरनं चाकू काढून एखाद्याचा खून होऊ शकतो. लग्न करायचं नाही म्हणून कोणीतरी कोणाला कड्यावरनं ढकलतं. आपण ह्या सामाजिक संवेदना आपण संपत चालल्यात ही मला असं वाटतं आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. सर, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये मीरा भाईंदरची जी आदिवासी पाड्यातली जमीन आहे त्यामध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर बेकायदा जमीन हस्तांतरणाचा ठपका लागलाय. नरेश मेहता, नरेंद्र मेहता, हा तेच ते नरेश मेहता. त्या नरेश मेहतांनी अनेक घोटाळे तिथे केलेले आहेत आणि मराठी माणसावर पण दादागिरी करायचं काम चालू आहे. या नरेशना आमचे देवेंद्रजी काय सजा देतात बघायला लागेल. का नरेश आहेत म्हणून सोडतायत त्यांना. ओके. राहुल नार्वेकर यांनी काल जे स्पष्टीकरण दिलं की माझं मराठी का चुकलं, त्यांचं म्हणणं आहे की फॉन्ट छोटा होता, तो दिसला नाही. अधिकाऱ्यांवर त्यांनी हा सगळा प्रकार ढकललेला आहे, त्याच्यामुळे मला ते नीटसं वाचता आलं. मला असं वाटतं ज्या पद्धतीचं वाचन त्यांनी केलं, जर फॉन्ट छोटा होता तर थांबायचं होतं, फॉन्ट बदलून घेता आला असता किंवा मग पण तो फॉन्टचा प्रॉब्लेम होता असं मला वाटत नाही, तो वाचायचाच प्रॉब्लेम होता. सर, मला वाटतं की प्रत्येक जसं आता रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य केलेलं आहे, तर आमदार आणि खासदारांसाठी देखील अशा संदर्भातल्या तोंडी परीक्षा नाही, एका माणसाने हे केलं म्हणून सगळ्यांना दोषी धरण्यात अर्थ नाहीये. बरेच लोकांचं मराठी चांगलं आहे आणि ते चांगलं असलं पाहिजे ही अपेक्षा आहे. जर नार्वेकरांचं मराठी चांगलं नसेल तर एखादी ट्युशन लावावी, खर्च आम्ही करू. सर, आपण पाहतो ज्या पद्धतीने अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून राज्यभरामध्ये कारवाई सुरू आहे. काल जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की 250 कोटी नाही, मला रुपये आहेत कल्पना ते नाही. बदली करण्यासाठी त्यांची देण्यात आलेली आहे. जितेंद्र आव्हाड कुठल्या पुराव्यांच्या आधारे बोलले याची मला कल्पना नाही, त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. पण तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे ज्या पद्धतीने अन्न आणि नाही, औषध मला असं वाटतं सगळ्यांनी कारवाई सुरू आहे. सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांची कर्तव्य पार केली पाहिजेत. एखादा अधिकारी चांगलं कर्तव्य पार पाडतोय हे अपेक्षितच आहे त्याच्याकडनं. जर पार पाडत नसेल तर ते चुकीचं आहे.